चला भाग 5. राया शेतातून येतो. त्याला पण स्वराला भेटायचं होतं. राया दादा, मी तुला भेटण्यासाठी आतुर होते, स्वरा म्हणते. अकिरा आणि मिनल रायाकडे बघतात. स्वराने सांगितलं होतं तसाच आहे. किती हँडसम आहे. त्याची बॉडी पण छान आहे. शेतात कमवली असेल, खूप काम करत असेल. किती साधा आणि सरळ आहे. हँडसम पण आहे. पण शेती का करत असेल? त्याला आवडत असेल. किती छान ना. अकिरा मनात विचार करत असते. स्वरा कशी आहे? किती बारीक झाली आहे. अभ्यास खूप असतो का? राया म्हणते. काही काय दादा, जाड झाली आहे. अभ्यास आहे तो असणारच ना, स्वरा म्हणते. खूप अभ्यास कर, खात जा, राया म्हणतो. हो मैत्रिणी माझ्या, अकिरा आणि मिनल. स्वरा त्यांची ओळख करून देते. राया हात जोडून नमस्कार म्हणतो. मिनल हसायला येते. ती गालातल्या गालात हसते. आता नमस्कार कोण म्हणतं? मिनल मनात बोलत होती. अकिरा पण नमस्कार म्हणते. किती मस्त आहे. मुली आहे पण एक नजर पण वर करून बघत नाही, अकिरा मनात विचार करत होती. ए स्वरे, मला विसरली ना? फक्त रायादादाची आठवण येते, माझी नाही येत का? अजित म्हणतो. अजित दादा असं काय बोलतो? खूप लाडात बोलत होती. खूप आठवण येते. असं वाटते एक दगडावर लिहावं, अजित दादा मिस यू अन तुला मारावा. तू जवळ नाही ना. स्वरा हसायला लागते. बाकी पण हसत असतात. स्वरे, तुला ना मी बघतो. तिच्या मागे लागतो तिला पकडण्यासाठी. मला दगड मारणार काय? अजित म्हणतो. मला पकडून दाखव. हो मग मी तुला मिस करत होती म्हणून बोलली ना, स्वरा हसत म्हणते. माई मध्येच बोलल्या. मस्ती बस करा. हात पाय धुवून या. राजश्री, या मुलींना त्यांची रूम दाखव, माई म्हणतात. अजित स्वराच्या डोक्यावर मारतो. त्याच्या रूमकडे पळत जातो. तुला बघते नंतर, स्वरा म्हणते. राया पण त्यांच्या रूममध्ये आला. अकिरा किती सुंदर आहे ना, राया विचार करत होता. मी काय विचार करत आहे? नको बाबा, शहरातल्या मुली नको. आपले विचार झटकतो. हात पाय धुवायला जातो. अजित अजित चल, आपल्याला मंदिरात जायचं आहे, राया म्हणतो. अकिरा रायाचं बोलणं ऐकते. मी आले तर चालेल का? अकिरा म्हणते. राया माईकडे बघतो. माई इशाऱ्याने सांगतात जा घेऊन. हो चालेल ना, राया म्हणतो. मिनल मंदिर देव आवडत नसतं म्हणून ती काही बोलत नाही. राया आणि अजित अकिरा मंदिरात जायला निघतात. अकिरा मंदिर खूप आवडतं. शांतता असते, अगरबत्तीचा सुवास असतो, दिवे लावलेले असतात, मन प्रसन्न असतं, कोणते विचार नसतात, अभंग चालू असतो. अकिरा, राया आणि अजित तिथं बसता ऐकण्यासाठी. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. राया मन लावून ऐकत होता. तल्लीन झाला होता. डोळे पण बंद होते. अकिरा रायाकडे बघत होती. हा कसा आहे? सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे. अभंग पण मन लावून ऐकत आहे. त्या स्वरावर किती जीव आहे. घरातले खूप मस्त आहे. अजित बघत होता की अकिरा रायाकडे बघत आहे. रायाला अशीच मुलगी पाहिजे होती. शहरातली आहे, खूप मस्त आहे. अजित मनात विचार करत होता. अजित जायचं का घरी? राया म्हणतो. हो चला अकिरा मॅडम, अजित म्हणतो. मॅडम नको म्हणू, अकिरा म्हटलं तरी चालेल, अकिरा म्हणते. बरं चला मग, माई वाट बघत असेल. राया, मी घरी जात नाही तोपर्यंत जेवण करत नाही, अजित म्हणतो. माई खूप मस्त आहे. सगळ्यांना किती जीव लावतात, मी बघितले, अकिरा म्हणते. संग्राम येतो. अकिराला धक्का मारतो. ती रायाच्या अंगावर पडते. राया मागे वळून बघतो. अजित आणि अकिरा मागे चालत होते. राया पुढे चालत होता. त्यामुळे अकिरा त्याच्या अंगावर गेली. राया संग्रामजवळ गेला. मुलगी दिसत नाही का? धक्का काय मारतो? राया म्हणतो.
शहरातली दिसते, खूप सुंदर आहे, गावासारखे वाटत नाही. काय मॅडम, फ्रेंडशिप करणार का माझ्यासोबत? संग्राम म्हणतो. अकिरा रायाच्या मागे लपते. संग्रामची नजर तिला चांगली वाटत नाही. संग्राम, तुला किती वेळा सांगितले कोणाच्या पण वाटेला जात जाऊ नको. राया म्हणतो. तुला का त्रास होतो? तुझं त्या मॅडमचं लफडं आहे काय? तुला खूप त्रास होत आहे. खरंच खूप सुंदर आहे, आपल्याला खूप आवडली. संग्राम म्हणतो. पाहुणी आहे, जरा नीट बोल. असं पण तुला समजावून काय फायदा नाही. राया म्हणतो. पड काढत आहे का? सगळं तुला चांगलं म्हणतात, मी तर वाईट आहे. संग्राम म्हणतो. हे बघ, मला काही तुझ्याशी भांडायचं नाही आहे. आम्ही आमच्या चाललो होतो, तूच आमच्या रस्त्यात आडवा आला आहे. राया म्हणतो. संग्रामने रायाला जोरात हात पकडला. संग्राम, संग्राम, अजित ओरडला. संग्रामने रायाचा हात पकडलेला असतो. रायाने त्याच्या पोटामध्ये मारलं. संग्राम रायाला मारायला जाणार तेव्हा अजित धावून जातो संग्रामला मारायला. अजितला राग आलेला असतो. राया जीव की प्राण आहे त्याच्यासाठी. त्याला काही झालं तर अजित संग्रामला मारायला धावतो. मागून आवाज येतो. अजित थांब, त्याला मारायचं नाही. संग्राम रायाचा हात सोडतो. माझ्या मुलाला हात लावायचा नाही, मी पोलीस स्टेशन कंप्लेंट करेल. आबांना खूप राग आला होता. त्यांनी कोणीतरी सांगितलं होतं रस्त्यामध्ये संग्राम राया दादाला त्रास देत आहे. आबासाहेब खूप रागामध्ये होते. ते खूप घाईमध्ये आले होते. संग्राम पण आबासाहेबांना एवढ्या रागात कधी बघितलं नाही होतं. संग्राम आबासाहेबचा राग बघून घाबरला होता. संग्राम घाबरून पडून गेला. त्याला माहिती होतं आता माझं काही खैरियत नाही. अजित तर मला मारेलच आणि आता आबासाहेब आले म्हणजे राया पण हात उचलेल. आबा रायाजवळ गेले. लागलं नाही ना? आबा नाही लागलं, राया म्हणतो. अजितला राग आला होता. आबा नाही येते तर त्याने त्याला चांगलंच मारलं असतं. अकिरा घाबरली होती. अजितला समजलं. तो तिच्याकडे गेला. अकिरा, काय झालं? कशाला घाबरायचं? अशा लोकांना चांगलं चप्पल काढायची आणि मारायचं. अजित म्हणतो. अकिरा थोडी हसते. तुम्हाला दादा म्हणू का? मला कोणी बहीण आणि भाऊ नाही. तुमच्यासोबत बोलताना खूप छान वाटतं, मोठ्या भाऊसारखं वाटतं. अकिरा म्हणते. अजितला छान वाटतं. हो म्हण ना, मला आवडेल. दादा म्हणशील तर तुम्ही आम्ही नाही म्हणायचं, अरे तू रे करायचं. जमणार का? तर मला पण आवडेल. अजित म्हणतो. हो दादा. अकिरा हसायला लागते. अजित तिच्या डोक्यावर हात ठेवतो. चल मग बहिणाबाई, आता थांबले आहे. रायाला पण बघावं लागेल काही लागलं आहे का? अजित म्हणतो. अकिराला खूप छान वाटतं. अजित खरंच मस्त दादा आहे. रायाला आता काळजी वाटत होती. आबा काकासोबत बोलायला जायला नको. काका आणि संग्राम सारखेच आहे. राया विचार करत होता. आबा कसं थांबवायचं? माईसोबत बोलायला पाहिजे. माईला माहिती नसेल तर ती काळजी करत बसेल. मलाच काहीतरी करावं लागेल. राया मनात विचार करत होता. आई, आई. सजित आरतीला हाक मारत होता. मारतो. काय रे एवढा हाक मारतो? आभाळ कोसळलं आहे काय? आरती म्हणतात. तसंच समज हवं तर. संग्राम आणि रायाचं काहीतरी झालं आहे, सजित म्हणतो. मंदिरात गेले होते ना, मग हा संग्राम कुठून आला? आरती म्हणतात. त्याचं दर्शन झालं. त्यानंतर कोणी पाहुणी आली आहे, तिला असं म्हणत तिथं झालं ते आरतीला सांगितलं. आबा खूप रागात आला होता. संग्राम पोलिसाची धमकी पण दिली आहे. सजित म्हणतो. तुला सांगत होती संग्राम चांगला नाही आहे, त्याच्या नांदी लागू नको. आई, मी काय म्हणत आहे तुला समजलं नाही आहे का? संग्रामचं नाव आपलं गाव करायचं. रायाची त्याची दुश्मनी, आपला फायदा. काही पण नुकसान केलं तर संग्रामने केलं, त्याच्यावर येईल. कार्ड आपण करायचे, समजलं का? सांभाळून. त्याला समजलं ना तू करत आहे, तो काही पण करेल. आरती म्हणतात. हो, अजून ती स्वराची मैत्रीण आहे ना मिनल, मला आवडली आहे. तिला आपल्यासोबत घ्यायचं. अजित म्हणतो. काही वाईट नको झालं पाहिजे, समजलं का? आरती म्हणतात. त्या निघून जातात. रायाला अजित, अकिरा, आबा घरी आले होते.
रायाचा हात लाल झाला होता. माईने पाहिलं. राया, काय झालं हाताला? लाल कसं झाला? कुठं पडला का? माई काळजीने विचारत होत्या. अजा, तुला पण काही लागलंय का? काय झालं आहे? सांगणार आहे का? अहो, तुम्ही तरी बोला की. काही माई म्हणतात. माई, काळजी करू नको. काही नाही झालं. कशाला तरी आपटला गेला म्हणून लाल झाला आहे, राया म्हणतो. जयश्रीने लगेच हळदीचा लेप घेऊन आली. माझ्याकडे तो हात कर, मी लावून देते, तुला बरं वाटेल, जयश्री म्हणतात. काकी, काही झालं नाही ग. जास्त कशाला काळजी करत आहे? उद्या परत बरं होईल, राया म्हणतो. विलास काका पण आले. राया, काय झालं आहे? डोळे वेगळे बोलत आहे, तोंड काहीतरी वेगळं बोलत आहे. खोटं बोलत आहे ना? संग्राम आडवा गेला आहे ना? विलास म्हणतात. किती एकी आहे यांच्याकडे. कुटुंब असंच पाहिजे. एकमेकांना बरोबर सांभाळून घेतात. कोण खोटं कोण खरं बोलत आहे सगळं समजतं. अकिरा मनात विचार करत होती. दादा बरं बोलत आहे का? त्या संग्रामला सोडायचं नाही. पोलिसांना त्याचे कारस्थाने सांगायला हवे, संजय म्हणतात. त्यांचं काय करायचं ते मी बघून घेईल. त्या विश्वासकडे पण जावं लागेल. त्याला पण समज द्यावी लागेल. प्रॉपर्टी, मान तेच पाहिजे त्याला सगळं. तेच हवं. नीट शब्दात सांगावं लागेल. आमच्या वाटेला जायचं नाही. आम्ही येतो का तुझ्या वाटेला? आबासाहेब म्हणतात. दादा, असं नाही सोडायला पाहिजे होतं. रायाला काही झालं ना, त्याला सोडणार नाही. पड कुठं आहे? थांबायला काय झालं होतं? विकास म्हणतात. मी सोडलं नसतं त्याला, चांगलाच हात चाप केलं असतं. खूप खाज येत होती, घाबरून पडून गेला, अजित म्हणतो. दादा, जास्त लागलं नाही ना? आपण डॉक्टरकडे जाऊ. हात खूप लाल झाला आहे. स्वरा रडायला लागते. ए वेडाबाई, मला काही झालं नाही आहे, राया म्हणतो. त्यांचं बघून ज्योतीला पण रडायला लागली. विवेकचा पण डोळ्यात पाणी असतं. अजितच्या डोळ्यात खूप राग असतो. अकिरा पण डोळ्यात पाणी आलं होतं. तिने कुणाला दिसणार नाही असे पुसून टाकलं. अरे वेडे माझे भाऊ बहिणे, या सगळे मिठीमध्ये येतात. भाऊ आणि बहिणीचं प्रेम बघून अकिराला खूप छान वाटतं. बघू आता सजित काय करतो. संग्राम परत रायाला त्रास देईल का?